नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस स्टेशन परिसरात एक खळबळजनक घटना घडली। काही टवाळखोर पोरं एका मुलीचा विनयभंग करत होते। त्यानंतर मुलीच्या वडिलांना ही घटना कळाली आणि संतापानावर झालेले वडील टवाळखोरांना जाब विचारायला गेले। याच रागातून टवाळखोरांनी नंतर थेट मुलीच्या वडिलांचीच हत्या केली आहे। नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। 53 वर्षीय नरेश वालदे असं हत्या झालेल्या व्यक्तींचं नाव आहे। ते पेंटिंगचं काम करत होते। गेल्या अनेक दिवसांपासून एक गुंड नरेश वालदे यांच्या मुलीला त्रास देत होता। या कारणावरून नरेश वालदे आणि त्या गुंडांना काही दिवसांपूर्वी वादही झाला होता। त्यावेळी त्या आरोपींनी नरेश वालदे यांना जीवानीशी ठार करू अशी धमकी दिली होती। 26 मार्चला दुपारच्या सुमारास नरेश वालदे आपल्या कामात व्यस्त होते। त्यावेळी त्यांना अज्ञात मोबाईल नंबरवरून फोन आला आणि त्यांना भेटण्याकरिता जाट तरोडी भागात बोलावलं। नरेश हे तिथे पोहोचल्यानंतर आरोपी तिथे आधीच उपस्थित होते। आरोपींनी धारदार शस्त्रांनी वार करत नरेश वालदे यांची हत्या केली आणि पळ काढला। नरेश वालदे त्यांच्या वृद्ध आई आणि 3 मुलींसह नागपुरातील इमामवाडा परिसरात राहतात। आरोपी नेहमीच मुलींना त्रास देतात, या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता। दरम्यान मंगळवारी 25 मार्चच्या रात्री नरेश वालदे यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली होती। त्याची तक्रार देखील त्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती। त्यानंतर देखील पोलिसांकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार आलेला आहे। दरम्यान या प्रकरणात निलेश उर्फ नाना मेश्राम, ईश्वर उर्फ जॅकी सोमकुवर यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।